महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता, कारण का इथे अनेक महिलांनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं. पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी मागे पडलाय. आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत. आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीन दलित लोकांवर, अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत. आज दिवसा ढवळे सरपंचांचे खून होत आहेत. बीड असेल, परभणी असेल, बदलापूर असेल, हे प्रकरण वाढत चालले आहेत. बीजेपीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय. कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची. सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. राज्यकर्ते जे असतील, सीएम असतील, स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत. काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात, विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे, रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येत आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅकमुळे. तफावत एवढी आहे, कुठेतरी मुख्यमंत्री असो, सत्ताधारी असो, हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाहीये. महिला राहिल्या नाहीयेत, लोक राहिली नाहीयेत, गावकरी गरीब कोणीही राहिलं नाहीये. आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे, कोणाला कोणतं मंत्रीपद मिळालं पाहिजे, त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं. आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता. या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे. आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे, शेतकऱ्याची आहे, महिलेची आहे, गोरगरीब कामगाराची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. कारण का राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाही.